या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्येच आपल्या या महाराष्ट्रामध्ये 26 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात 50% नुकसान सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट एंड महिना जर आपण बघितलं तर कुठं झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत। या जिल्ह्यामध्ये 5.5 लाख हेक्टरचं नुकसान झाले आणि गेल्या काही दिवसांमध्ये 4 लाखपेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटल्यानंतर इथं असणाऱ्या ज्या काही अडचणी त्या कलेक्टर साहेबांना सांगितल्या, ज्याच्यामध्ये पंचनामे लवकरात लवकर व्हावे अशी विनंती आम्ही केलेली आहे। सरसकट पंचनामे करण्यात यावे। त्याच्याचबरोबर जी जमीन खरडून गेलेली आहे त्याच्यासाठी वेगळा निधी आणि त्यासाठी वेगळा पंचनामा व्हावा आणि जमीन खरडून जात असताना त्याच्यावरचं जे पीक आहे त्याचं जे नुकसान झालं त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे हे मिळावे। विद्यार्थी आमची जी संघटना आहे त्यांनी खास करून इथं मागणी केलेली आहे, या भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्याची मजुराची मुली आहेत आणि मग त्यांना तिथं त्यांची शाळेची फी आणि हॉस्टेलची फी देता येणार नाही। त्यामुळे सरकारने घोषणा करावी, फक्त परीक्षा फी नाही तर त्याच्याबरोबर अकॅडमिक फी आणि हॉस्टेलची फी पूर्णपणे जिथं कुठं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांची ती फी माफ व्हावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे। आणि आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट 50,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथं देण्यात यावं। ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत। प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशासन आपापल्या लेवलला काम करते। आता तिथं पंचनामे होत आहेत पण अजून जास्त जलद गतीने करण्याची जरूरत आहे। पण शासन कुठेतरी मात्र झोपल्यासारखं आम्हाला वाटतंय। शासनाकडनं आतापर्यंत कुठेही आम्ही शेतकऱ्याला किती मदत करणार आहोत याची घोषणा झालेली नाही। त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांकडनं येतंय हे पूर्वी काहीतरी ते वेगळं बोलायचंय आणि आज सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना ते वेगळंच काहीतरी बोलतात असं आम्हाला वाटतं। विरोधी पक्ष नेता असताना ते म्हणायचं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ असं काहीच नसतं। त्यामुळे दुटप्पी भूमिका हे आजचे या राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं आम्हाला तिथं वाटतं। त्याच्याचबरोबर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते तसंच अजितदादा सुद्धा विरोधी पक्ष नेता होते, त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे। आणि आज तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत जाहीर करत नाही। इलेक्शन होण्यापूर्वी, विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी GR असा सांगायचा की जर बागायती क्षेत्र असेल तर 27,000 रुपये मदत, जिरायत क्षेत्र असेल तर 13,500 मदत आणि सरकार इलेक्शन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर तुम्ही GR बदलता आणि त्या GR मध्ये बागायतीला 8,500 रुपये मदत आणि जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर 16,000 रुपये मदत। मग कुठेतरी सरकारने काय केलं तर सत्तेत येण्यापूर्वी मतदान मिळावं म्हणून वेगळा GR आणि मतदान मिळाल्यानंतर पूर्णपणे तो GR तिथं त्यांनी काढून टाकला। आम्ही अधिवेशनामध्ये सातत्याने तिथं बोलत होतो, फार घशाला कोरड लागेल तो पण बोलत होतो की जे काही पीक विमा आहे त्याच्यामधून 4 जे काही ट्रिगर तुम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे। पण त्यावेळेस काही लोक पत्ते खेळण्यामध्ये मग्न होते, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जे ट्रिगर काढले त्याच्यातून गेल्या वर्षी या भागातल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर या भागातले जे शेतकरी असतील आणि मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांना 2200 कोटी रुपये मिळाले होते आणि आज तो ट्रिगर 4ही ट्रिगर असते तर इथं असलेल्या शेतकऱ्याला सरकारची मदत वेगळी
पण जो काही विमा आहे त्याच्याकडनं 8 ते 9 हजार कोटी रुपये हे मिळाले असते आणि आज आमचे मराठवाड्यातले शेतकरी आणि महाराष्ट्रातले शेतकरी या विम्याच्या मदतीपासून वंचित आहे. त्याचं मुख्य कारण सरकार हे उदासीन आहे. सरकारला पैसा वाचवायचा होता आणि पैसा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान हे तिथं केलेलं आहे. यांना काही फरक पडलेला नाही. तुम्ही जर बघितलं तर किती मदत देणारे हे सांगण्याची दानत सुद्धा या सरकारची नाही. विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही म्हणत होता की सरकारमध्ये दानत लागते. अहो तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, 2 उपमुख्यमंत्री एकदम ताकदवान मंत्री तुमच्या बरोबर आहेत, तरी सुद्धा तुमच्याकडे दानत नाही की तुम्ही मदत किती करणार आहात. आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणून तिथं तुम्ही लाल परीचे म्हणजे एसटी बसचे भाडे तिथं वाढवता. त्याच्याचबरोबर यांचा कहर बघा की आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो. आता इथं हे सरकार असं आहे, दुसऱ्याला लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची. असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे. कसा केला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त 15 रुपये हे सरकार तिथं घेणार आहे. का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी. म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसरा शेतकऱ्याला मदत करतो असं आपला म्हणावं लागेल. आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये, भ्रष्टाचार करण्यामध्ये, स्वतःच्या जाहिराती काढण्यामध्ये मग्न आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 100% दरवाढ मागे घेण्याची जरूरत आहे. ओला दुष्काळ आम्ही जो जाहीर करा म्हणतोय, ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काही सरकारी यंत्रणा असते त्याला जो काही पैसा लागत असतो, जसं एसटी तेही तिथं माफ असतं. जे काही मुलं आहेत शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांची जी काही फी असते ती तिथं माफ केली जाते. म्हणूनच आम्ही ओला दुष्काळ तिथं तुम्ही जाहीर करा अशी मागणी तिथं सातत्याने करतात. देवेंद्र फडणवीस साहेब आज जर म्हणत असेल की ओला दुष्काळ ही कन्सेप्ट नाही तर त्यांना सरळ सरळ माझा प्रश्न आहे, विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही का मागत होता, का मागणी करत होता ओला दुष्काळाची? मग त्यावेळेस तरी तुम्ही खोटं बोलत आहात, नाही तर आत्ता तरी खोटं बोलत आहात. हे सरळ सरळ तुम्ही मीडिया समोर येऊन लोकांना सांगा. आणि जर पूर्वी तुम्ही खोटं बोलत होता तर मग आज तुम्ही सामान्य लोकांची माफी ही मागितलीच पाहिजे. आता ओला दुष्काळ असतो काय नसतो काय हे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण जो तिथं विरोधी पक्ष नेता राहिला त्या वेळेस त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण होते, अजितदादा पण होते. त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांची स्वतःची मागणी आहे. त्यामुळे आज तो आहे नाही आहे माहित नाही, पण ज्या काही आमच्या सामान्य लोकांच्या मागण्या आहेत, जी काय मदत तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं करायची ती तुम्हाला मदत ही करावीच लागेल. समजून घ्या, अनुदानित ज्या शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथं असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथं आपण फी घेत असतो. त्यामुळे हे जे काय तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला, सरळ सरळ आम्ही म्हणतो आहोत की जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकारमध्ये तुम्ही सत्तेत आहात ना, मग सत्तेत कशासाठी आहात? मुलांची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला? मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा तळणार आहात का? सत्तेचा तुम्ही उत्तम हे बघा, विषय एवढाच आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे, तुमच्याकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसाल तर मग कुठेतरी काहीतरी चुकते असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा 2022ला चक्रीवादळ आलं होतं, महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं, तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं. तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि अॅडव्हान्समध्ये 5 दिवसामध्ये केंद्र सरकारने 1000 कोटी रुपये गुजरातला तिथं दिले होते. आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही 1600 कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 ते 8 हजार कोटी ताबडतोब तिथं मिळाले पाहिजे. आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी 4 महिन्यानंतर आले होते, आता लगेचच्या लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकरात लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे.